नमस्कार मित्रांनो, ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जागविला ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे माझी आई शिकली, मी शिकली, माझी पुढची पिढी शिकणार त्या सावित्रीमाई फुले, ज्यांचा पदस्पर्श या भूमीला लाभला ते महात्मा गांधी, विनोबाजी भावे आणि समस्त महामानव यांच्या स्मृतीला अभिवादन करते आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करते। महात्मा गडकरी ॲडव्होकेट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज हे जे 3 दिवसीय शिबिर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे, त्यामधील एक पुष्प गुंफण्यास मला संधी मिळते आहे। हे खरं खूप चांगली गोष्ट आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आता जो एक खळबळ माजलेली आहे, अशोक खरात बाबा याच्या अनुषंगाने मी येथे बोलणार आहे। तर मुलांनो, हा विषय समजून घेताना सर्वप्रथम मी विषय सांगते। माझा विषय आहे स्त्री, अंधश्रद्धा आणि युवकांसमोरील आव्हाने। सळसळत्या रक्ताच्या साबूत डोक्याच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, हा विषय समजून घेताना सगळ्यात आधी एक लक्षात घ्या की केवळ स्त्रियाच अंधश्रद्धा असतात, हीच मुळात आपली एक मोठी अंधश्रद्धा आहे। तुम्हाला असं वाटतं का? हो की नाही? आहे, कारण स्त्री आणि पुरुष दोघेही अंधश्रद्धा असतात। कारण ही प्रक्रिया आहे, ही बालपणापासून मेंदूत रुजवल्या जाते। अतार्किक विचारशैलीमधून आलेल्या ह्या सगळ्या बाबी म्हणजे अंधश्रद्धा, आणि म्हणून स्त्री आणि पुरुष दोघेही अंधश्रद्धा असतात। फक्त फरक हाच आहे की पुरुष अंधश्रद्धा असेल तो कोणातरी बाबाकडून फसवला गेला असेल तर त्याचं भावनिक आणि आर्थिक शोषण होतं, पण जेव्हा स्त्री फसवल्या जाते तेव्हा तिचं आर्थिक, भावनिक, मानसिक आणि लैंगिक शोषण होतं। हे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे। जेव्हा स्त्री अंधश्रद्धेमध्ये गुरफटल्या जाते तेव्हा तिचे परतीचे दोर कापलेले असतात, ती परत फिरू शकत नाही। ही महत्त्वाची बाब आहे, कारण ती त्यामध्ये इतकी गुरफटल्या जाते की त्यामुळे ती परत फिरूच शकत नाही। खरं म्हणजे स्त्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा काय फसू शकतात? आपल्याला माहिती आहे की जेव्हा आताच अशोक खरात नावाचं प्रकरण झालं त्यावेळी आपण सगळ्याच्या सगळे स्त्रियांवरतीच तुटून पडलो। आपण म्हटलं, मूर्ख आहेत का या स्त्रिया? इतक्या शिकल्या सवरलेल्या अशा कशा त्या बाबाचं मूत्र प्यायला गेल्या? बरोबर ना? कोणतीही घटना घडते तेव्हा एक समाजाचं एक न्यायालय असतं, आणि या समाजाच्या न्यायालयामध्ये त्या स्त्रीला उभं केलं जाते सगळ्यात आधी। मग तो समाज तिला विचारतो, हां, या मुलीवरती बलात्कार झाला, हिने कपडे छोटे घातले असेल, तिचं बोलणं चुकलं असेल, ती बाबाच्या दरबारात गेली, निर्बुद्ध आहे ना, शिकलेल्या सवरलेल्या स्त्रिया अशा कशा बाबाच्या दरबारामध्ये जातात? म्हणजे तिला इतके प्रश्न, तिला खरं म्हणजे कोर्टात खेचलं पाहिजे, तिला आरोपी ठरवलं पाहिजे, है ना, इथपर्यंत आतापर्यंत बोलल्या गेलं। मला हे म्हणायचं आहे की जेव्हा समाज एका अशा ह्या चौकडीमध्ये तिला उभं करतो, ती त्याच्या स्वतःच्या न्यायालयामध्ये उभं करतो, तेव्हा त्या स्त्रीमधला त्या स्त्रीचं मानसिक खच्चीकरण तिथेच झालेलं असतं। ती त्या न्याय मागण्यापर्यंत पोहोचूच शकत नाही। आजपर्यंत अशा किती स्त्रिया पुढे आल्या ज्या फसवल्या गेल्या, त्या की ज्या न्याय मागण्यासाठी पुढे आल्या, त्या तिथपर्यंत पोहोचू देत नाही तुम्ही लोक, म्हणजेच आपला समाज। कारण आपण तिथेच प्रश्न विचारून संपवलेलं असतं, आणि म्हणून ही कुठेतरी स्थिती बदलली पाहिजे। पण ही स्थिती जर बदलायची असेल तर आधी स्त्री का अंधश्रद्धा होते, किंवा काय असे संस्कार आहेत की जे तिच्या मनावरती झालेले आहेत म्हणून ती बुवा बाबाच्या चरणी लीन होते, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे। मला असं वाटतं की याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मनुस्मृती। साधारणतः 2000 वर्षापूर्वी मनुस्मृती लिहिला गेली। त्याच्या आधीचा काळ आपल्याला माहिती, आपण होमोसेपियन्स पासून आपल्याला सगळा हा काळ माहिती आहे। माणसाचा इतिहासच किती 10 लाख वर्षापासूनचा, त्यातही 10,000 वर्षापासून थोडासा तो जरा सेपियन्स पर्यंत आपण येऊन पोचलो। 2000 वर्षापूर्वी भारतामध्ये काय स्थिती होती? भारतामध्ये मनुस्मृती लिहिल्या गेली, आणि या मनुस्मृतीने स्त्रीला एका बाजूला तर वंदनीय वगैरे मानून टाकलं, है ना, यत्र नार्यस्तु पूज्यते वगैरे सगळं सांगून टाकलं, पण दुसऱ्या बाजूला मात्र ती कशी गुलाम बनून राहील याची छान व्यवस्था करून ठेवली मनुस्मृतीने। मनुस्मृती असं म्हणते त्या काळामध्ये वर्णव्यवस्था सुद्धा खूप दृढ झालेली होती।
आणि मग मनुस्मृती असं म्हणते की ढोल पशु शूद्र और नारी ये है ताडन के अधिकारी. ढोल पशु शूद्र आणि नारी हे केवळ बढवण्याच्याच लायकीचे आहेत, हे कोणत्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या लायकीचे नाहीत, ही मनुस्मृती आपल्याला सांगते. पिता रक्षन्ति यौवने पिता रक्षन्ते कौमार्य भारता रक्षन्ति यौवने रक्षन्ते सावरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य महती. असं म्हणून तिचं स्वातंत्र्यच पूर्णतः हिरावून घेतलं. माणूस म्हणून जगण्याचाच अधिकार तिच्यापासून हिरावून घेतला. तिने व्रतवैकल्य करावं, आपले चार भिंतीच्या आतमध्ये राहावं, तिने कोणत्याही प्रकारचं ज्ञान ग्रहण करू नये, तिने कुठे प्रश्न विचारू नये, ह्या प्रकारची व्यवस्था या मनुस्मृतीने केली. आणि यामध्ये आणखीन भर घातली ती आपल्या धर्मग्रंथांनी. त्यावेळी वेगवेगळे ग्रंथ लिहिले गेली. आणि मग हा जो पुरोहितशाही आली, या पुरोहितशाहीने शब्दप्रामाण्यवाद रुजवला. मित्रांनो, मला सांगा, पुरोहितशाही काय सांगते? पुरोहित काय सांगतात? मी माझ्या घरामधून सुद्धा हे सगळं अनुभवलेलं आहे, म्हणून मी हे अनुभवाचे बोल बोलते, अधिकारवाणीने बोलते. सरळ सरळ आपण पुरुषाच्या डाव्या बाजूला बसलं पाहिजे. तिने कोणत्या स्त्रीने एक विधवा असेल तर तिने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेऊ नये. एखादी विधवा असेल तर तिच्या हातून मूल सुद्धा तर पाळण्यात टाकलं जात नाही बारशाच्या दिवशी. हे सगळं कोणी लिहून ठेवलं? हे सगळं आपल्या ह्या पुरोहितशाहीने आपल्या माथी मारलेलं आहे, हे दुय्यमत्व माथी मारलेलं आहे. मी असं म्हणत नाही की मला अधिकार हा पाहिजे की मला पुरुषाच्या बाजूला बसून पूजा करायची, मुळीच नाही. मला असले अधिकार पाहिजेही नाही. कोणत्या मंदिरामध्ये स्त्रीने जावं, कोणत्या मंदिरामध्ये जाऊ नये, हे सुद्धा ठरवणारे ही पुरुषवादी मानसिकता आहे. आम्हाला ती हवी पण नाही. पण जे काही शब्दप्रामाण्य त्या समाजामध्ये रुजवल्या गेलं, ज्या काही बाबी एवढ्या शेकडो वर्षाच्या ह्या परंपरेने आपल्या मेंदूमध्ये रुजवले, त्याचे परिणाम असे झाले की स्त्री आजही स्वतःला आणि सगळे समाज स्त्रीला दुय्यम समजते. आणि म्हणून कोणतीही स्त्री तिच्यामध्ये न्यूनगंड आपल्याला आज आपण शिकल्या सवरलेल्या आहोत. मी सुद्धा नोकरी करते, परंतु मी असं बघते की माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया ह्या उपवास तपास करतात. 7 दिवसांमध्ये 3 दिवस त्यांना उपवास असतात. अरे, आपल्या कुटुंबामध्ये रक्त द्यायचं जरी काम पडलं तरी ह्या स्त्रिया रक्तही देऊ शकत नाही, इतकी त्यांनी स्वतःची अवस्था वाईट करून घेतलेली आहे. बरं, तुम्ही आम्ही सांगून ते बाहेरही पडायला तयार नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे. मग तिच्यामध्ये न्यूनगंडत्व आलं, तिच्यामध्ये दुय्यमत्वाची भावना आली, तिच्या अधिकारांबद्दलची उदासीनता आली. ती आपले निर्णय स्वतःचे मांडू शकत नाही. मी मुलाला जन्म देईल, पण माझ्या मुलाबद्दलचे निर्णय घेण्याची सुद्धा मला अधिकार नाही. सगळ्यात निर्णय आपल्याकडे कोणाचे मानले जातात? पुरुषाचे मानले जातात. आजही अशी अवस्था आहे की बैठकीमध्ये जर 4 पुरुष बसलेले असेल तर स्त्री तिथे जाऊन बसू शकत नाही. हे माझी मनुस्मृतीच मला सांगून गेलेली आहे की जर स्त्री पुरुषाच्या बाजूला, तो भाऊ असो, वडील असो किंवा कोणी अन्य पुरुष असो, त्याच्या बाजूला जर मांडीला मांडी लावून बसत असेल तर ती त्याच्या मनामध्ये लैंगिक भाव उत्पन्न करते. आणि म्हणून तिने कधीही समोर येऊन बसू नये, तिने पुरुषाच्या बाजूला बसू नये. म्हणजे स्त्री बाजूला बसणे म्हणजे त्याच्या मनामध्ये लैंगिक भाव उत्पन्न होतील आणि म्हणून स्त्रीनेच बाहेर पडू नये. ही जी मानसिकता आहे ही मला मनुस्मृतीने माझ्या डोक्यामध्ये टाकलेली आहे. आणि म्हणून मग पटकन लीन होण्याची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. माझी समस्या कोण सोडवेल? तर माझी समस्या सोडवण्यासाठी मला कोणीतरी फादर इमेज हवा असतं. माझी समस्या सोडवण्यासाठी पुरुष हवा असतो. एक छोटंसं उदाहरण सांगते की मी स्वतः इतकी प्राध्यापक आहे, परंतु त्या दिवशी मला फक्त मोबाईलचं चार्ज करायचा होता आणि ते उंचावर होतं. जरा जे प्लग होता तो उंचावरती होता. पेपर तपासणीचं काम सुरू होतं. तिथे खूप सारे शिक्षक होते आणि मी सहजतेने म्हणून घेतले की सर जरा ते लावून देता का? ते माझ्याकडे पाहतात, ही बाई तर माझ्यापेक्षा पण उंच दिसते आणि मला म्हणते की ते लावून देता का? म्हणजे माझ्या डोक्यात मग मलाच आणि सगळे मग तेच मला म्हणतात की मॅडम शक्य असेल तर तुम्हीच माझाही लावून द्या ना. माझ्या डोक्यात मग वाटलं की अरे, आपण किती गुलाम आहोत या सवयीचे. म्हणजे काहीतरी उंचावर असेल तर तो पुरुषच आपल्यापेक्षा उंच असतात. ही किती आपल्या डोक्यामध्ये छोटीशी गोष्ट आहे पण किती भिनलेली आहे. मग ह्या बाबींचा, छोट्या छोट्या बाबींचा आपण कधी विचारच करत नाही. आणि म्हणून हे सगळं गुलामगिरी, म्हणजेच स्त्रीमध्ये मानसिक गुलामगिरी येते, हे महत्त्वाचं आहे. पुरुष मानसिकरित्या तेवढा गुलाम होत नाही जेवढी स्त्री चटकन लीन होते, चटकन मानसिक गुलाम बनते आणि त्याचाच फायदा हे बुवा बाबा घेत असतात. मित्रांनो, खरं म्हणजे आताच जे खरात प्रकरण झालेलं आहे त्याच्यावरती तर मी बोलणारच आहे.
परंतु पुढे मला हे सांगायचं आहे की या सगळ्या पुरोहितशाही, मनुस्मृती आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या प्रथा परंपरा आपल्या समाजामध्ये निर्माण झाल्या. या प्रथा कोणत्या होत्या तर खरं म्हणजे या प्रथा होत्या की जसं सती प्रथा, पुरुष मेल्यानंतर तिने सती गेलं पाहिजे. ती स्वतःच्या मनाने जात होती का? तुम्ही पाहिलंय का कधी? तिला ढोसून अक्षरशः त्या ढोल ताशाच्या गजरामध्ये तिच्या किंचाळा ऐकू येऊ नयेत म्हणून मोठमोठ्या ढोल ताशे लावले जायचे आणि तिला ढोसून त्या याच्यावरती जावं लागायचं, म्हणजे त्या चितेवरती जावं लागायचं. ही सती प्रथा आपण खरं म्हणजे आपण लॉर्ड बॅटिंग यांना आपण खरं म्हणजे मानलं पाहिजे की त्यांच्यामुळे आणि राजाराम मोहन रायांमुळे ही प्रथा बंद झाली. यानंतरच्या ज्या प्रथा होत्या त्या होत्या पर्दा प्रथा. त्याच्यानंतर आणखीन इकडे दक्षिण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर देवदासी प्रथा. सुरुवातीला देवांना म्हणून मुली सोडल्या जायच्या, परंतु आता नंतरच्या काळामध्ये मात्र तिथल्या पुजाऱ्यांच्या त्या भोगदास्या बनल्या आणि आजही कायदे होऊन देखील काही ठिकाणी ह्या देवदासी प्रथा अजूनही सुरू आहे. जोपर्यंत कायदा समाज स्वतः मनाने मेंदूने ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तो कायदा होऊन उपयोग नसतो आणि म्हणून यासारख्या प्रथा आजही अस्तित्वात आहे. पर्दा प्रथा आहे. राजस्थानमध्ये अगदी जोहर प्रथा होती. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या ठिकाणच्या मी तुम्हाला सांगितल्या. आणि डायन प्रथा सगळ्यात महत्त्वाची. ही जी डायन प्रथा आहे ही बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पाहायला मिळते. एखाद्या स्त्रीला तिच्यामध्ये काहीतरी शक्ती आहे आणि अलौकिक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या भरोशावर एखाद्या स्त्री एखाद्या शिशूला मारू शकते, म्हणजे बाळाला मारून टाकू शकते, झाड सुकवून टाकू शकते किंवा एखाद्या जनावराचं दूध आटवू शकते. ह्या प्रकारच्या धारणा डोक्यात घेऊन त्या स्त्रीला पिटून मारून तिची हत्या केली जात होती. झारखंड, छत्तीसगड या ठिकाणी दरवर्षी 552 याच्यापेक्षा अधिक हत्या झालेल्या नोंद आहे आणि म्हणून तिथे तो कायदा देखील झाला. परंतु तेच कायद्याचे इम्प्लिमेंटेशन जोपर्यंत समाज करत नाही तोपर्यंत कायदे होऊन उपयोग नाही, हेच मला इथे तुम्हाला प्राकर्षाने सांगायचं आहे. मला प्रश्न हा विचारायचा आहे का जर का या डायांमध्ये इतकी मोठी शक्ती आहे जी एका क्षणात मंत्र टाकून एखाद्याला मारू शकते, ती स्वतःला का वाचवू शकत नाही? ती स्वतःची मारपीट का करून घेते? हा सरळचा प्रश्न आहे. हे प्रश्न आपण विचारले पाहिजे की नाही? मंत्रतंत्राने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी स्त्रिया कोणी मंत्र टाकून मंत्र करणी करते, जादूटोना करते, मंत्रतंत्राने एखादी गोष्ट घडवून आणते असं म्हणून तिची नग्नभिंड काढणे, तिच्या तोंडाला काळे फासणे, तिला मारून तिला मारपीट करणे, पादत्राणाचे पाणी पाजणे, विष्ठा खाऊ घालणे, तिला बहिष्कृत करणे, ह्या गोष्टी आजही महाराष्ट्रामध्ये घडतात आहे की नाही मला सांगा? मी ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्या ठिकाणी अहेरीसारख्या ठिकाणी अशा अनेक घटना घडतात की जिथे स्त्रियांना मारून मारपीट करून हत्या त्यांची केली जाते ह्या कारणांवरून, केवळ जादूटोना करणी आणि मंत्रतंत्र केलं म्हणून. महाराष्ट्रामध्ये कायदा लागू झालेला आहे आणि ही कायद्याच्या अनुसूची आपण जरूर वाचल्या पाहिजे. या ठिकाणी कोणी करणी म्हणते, कोणी एखादी बाई कर्नाटकी आहे असं म्हणणं हा देखील गुन्हा मानला गेलेला आहे. मग मित्रांनो, आपण बुवा बाबा कसे निर्माण होतात हे आता आपण थोडक्यात पाहू. भारतामध्ये साधारण असा संस्कार झालेला असतो आपल्या मनांवरती की एखाद्याने तप, विधी, प्रार्थना केल्यानंतर त्याच्या अंगामध्ये देव येऊ शकतो, तो स्वतः देव बनू शकतो. हे संस्कार आपल्यामध्ये झालेले असतात आणि मग ह्या देव बनण्याच्या प्रक्रियेत माणसाला चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. तो रोग दुरुस्त करू शकतो, तुमचं आमचं भूत, भविष्य आणि वर्तमान सांगू शकतो. या धारणा आपल्या मनामध्ये बालपणापासून बिंबवल्या गेलेल्या आहेत. गुलाब बाबा एखादा गुलाब काढून दाखवायचे जुन्या पिढीला माहिती असेल. सत्यसाई बाबा हवेमध्ये हात फिरवायचे आणि अंगठी काढायचे किंवा एखादा अंगारा काढायचे. जो एखादा चांगला प्रचार प्रसार करू शकेल, आमच्या इथे आपले डॉक्टर नंदुरकर गेले होते सत्यसाई बाबांकडे, त्यांना अंगठी मिळाली. त्यांनी छानपैकी आपले स्वतःच्या संस्थांमध्ये मोठा फोटो लावला. तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या सत्यसाई बाबाला नमस्कार केल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं, इतका त्यांचा प्रचार प्रसार केला. हे सगळं जर शक्य असेल तर मी एक प्रश्न विचारते, जर का हवेमध्ये हात फिरवून अंगठी काढता येत असेल, अंगारा काढता येत असेल, तर धान्याची पोते का काढू नये? एखादं रॅफेल सारखं विमान का काढू नये? एखादा रणगाडा का काढू नये? आजपर्यंत ह्या बाबाने एक तरी असं काही चमत्कार करून दाखवला की जो आपल्याला इकडे तिकडे लपवून ठेवता येत नाही. चमत्कार कसे केले जातात? 3 प्रकारे चमत्कार केले जातात. मी पण प्रार्थना करते, माझ्या हातामध्ये काय येतं का मी जरा बघते, मलाही प्रार्थना करावी लागेल.
माझ्या हातामध्ये तुम्हाला काही दिसत नाही आहे, मगापासून मी तुमच्या समोर हाताने सगळ्या गोष्टी करत आहे. आता असं केल्यानंतर मी हे हवेत हात फिरवते आणि बघूया माझ्या हातामध्ये काही येतं का. आलंय. चमत्कार हे असे केले जातात. अरे मला भगवान शंकरजींचा आता मेसेज आला, म्हणतात की मला अंगारा द्यावा लागेल कोणाला तरी. तुमच्यापैकीच कोणाला तरी आता माझ्या हातामध्ये अंगारा येणार आणि मी तो तुम्हाला देणार. तुमच्यापैकीच कोणीतरी पुढे या. बाळा तू पुढे ये. नाही हे बाळ, हे बाळ. अरे इकडे ये. अरे मूर्ख, मी काढ. बरं ठीक आहे, बैस. याच्या हातामध्ये अंगारा आला. ठीक आहे, तो मला शंकरजीचा मेसेज आला आणि अंगारा दिला. अशा अनेक साऱ्या वस्तू आपल्याला हवेत हात फिरवून काढता येतात. मला पुन्हा असं काहीतरी वाटून राहिलं की काहीतरी आलंय माझ्या हातामध्ये. शंकरजी, भगवान शंकराने माझ्या हातामध्ये काहीतरी पाठवलेलं आहे. बघूया काही दिसतंय का, तुमच्यासाठी काही पाठवलंय का, सगळ्यांसाठी. बघते मी जरा. काहीतरी मंत्रबिंत्र म्हणावा लागेल. आणि हे बघा माझ्या हातामध्ये सुद्धा अंगारा आलाय. दिसतंय तुम्हाला? हा अंगारा आलाय. मित्रांनो, मी इथे तुम्हाला करून दाखवलंय. हवेत हात फिरवून अंगारा काढणे, अंगठी काढणे हे सहज शक्य होते. 3 बाबी आहेत त्याच्या मागे. एक तर आपण कुठेतरी ती गोष्ट लपवून ठेवतो, म्हणजे हात चलाखी असते. दुसरं म्हणजे काहीतरी केमिकल्स असतात, केमिकल्सचे प्रयोग असतात, किंवा तिसरी काहीतरी वैज्ञानिक घटना असते. या 3 गोष्टींद्वारा या जगामध्ये ह्या बाबी घडवून आणल्या जाऊ शकतात. या जगात चमत्कार नसतात. डॉक्टर अब्राहम कौर असं म्हणतात, जो जो चमत्कार तपासून पाहू देत नाही तो बदमाशच असतो. इंग्लिशमध्ये बिगॉन गॉडमॅन या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं की जो जो स्वतःचे चमत्कार तपासून पाहू देत नाही तो बदमाश असतो. जो जो तपासत नाही तो खुळचट असतो. जो त्यावर न तपासताच विश्वास ठेवतो तो मूर्ख असतो. इतकं छान त्यांनी अब्राहम कौरांनी. पहिला माणूस होता ज्यांनी 1 लाख रुपयाचं आव्हान टाकलं होतं, चमत्कार सिद्ध करा आणि 1 लाख रुपये मिळवा. मित्रांनो, असे चमत्कार होत नसतात. आपण सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या कित्येक वर्षापासून चमत्काराचं आव्हान करते आहे. सगळ्यात आधी 25 लाख, आधी 1 लाख, मग 25 लाख, आता 80 लाखाचं हे आव्हान झालेलं आहे. परंतु कोणी देखील आजपर्यंत हे आव्हान स्वीकारू शकलं नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. यानंतर आपण अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय करते हे थोडक्यात पाहू. मी हा विषय अधिकारवाणीने का मांडू शकते हे मी तुम्हाला सांगते. 1982 मध्ये प्राध्यापक श्याम मानव सर आणि त्यांच्या काही सहविचारी संघटनांनी मिळून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली होती. आमचा देवाधर्माला विरोध नसून देवाधर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाला विरोध आहे, ही आमची ठाम भूमिका आहे. मग कोणती विचारसरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वीकारली तर संतांची विचारसरणी स्वीकारली. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. असे योग याग केल्याने कोणत्याही प्रकारची सिद्धी प्राप्त होत नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा सांगून ठेवलं. संत तुकाराम महाराज असं म्हणतात की कलियुगे घरोघरी संत झाले फार, वीतभर पोटासाठी हिंडती दारोदार. तुका म्हणे लंड त्याचे हानोणी फोडावे तोंड. एका विधभर पोटासाठी हे आपले घरोघरी फिरत असतात आणि अंधश्रद्धा पसरवत असतात. हे तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये सांगून ठेवलं. संत गाडगेबाबांसारखा पुरोगामी विचारांचा संत आजपर्यंत या ठिकाणी या महाराष्ट्रात होऊन गेलेले नाही. कबीरांनी आपल्याला सांगितलं होतं, म्हणे की जिंदा बाप को कोई ना पूजे मरे बाद पुजवाया. जिंदा बाप कोई ना पूजे मरे बाद पुजवाया. मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया. संत कबीरांनी सांगितलं. घर की चाकी कोई ना पूजे भगवान वगैरे हे पण त्यांनी सांगितलं की अरे जर पत्थरमध्ये भगवान असेल तर घरातली चाकी म्हणजे तुम्ही जातं का नाही पूजत, हे त्यांनी तेव्हा त्या काळामध्ये सांगून ठेवलं. आणि म्हणून संतांची ही विचारसरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आत्मसात केली. आजही तोच विचार आम्ही मांडतो आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक असं मानते की आपल्या देव आणि धर्म यामध्ये अंधश्रद्धांचं मूळ नसून आपल्या अतार्किक विचारशैलीमध्ये अंधश्रद्धांचं मूळ आहे. म्हणून एकदा का बालकांच्या मेंदूला लहानपणापासून विज्ञानाच्या कसोटीवर कोणतीही गोष्ट तपासून पाहून मग स्वीकारण्याची सवय लावली तर तो माणूस कधीही अंधश्रद्धा होऊ शकत नाही.
ही तार्किक सवय मेंदूला लावण्याचं काम ही समिती गेल्या 44 वर्षापासून करत आहे. आम्ही विद्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, गावागावांमध्ये सभा घेऊन हा विचार सातत्याने पोहोचवत आहोत. या प्रकारचे सगळे वैज्ञानिक प्रयोग करून स्वतःचा जीव धोक्यात घालून बरेचसे प्रयोग आम्ही शिकून घेतले, ते त्या ठिकाणी आम्ही मांडतो आणि मग लोकांना सांगतो की या जगात चमत्कार नसतात, हे सगळी बुवाबाजी आहे. मित्रांनो, आता देव अंगात आल्यानंतर, देवी अंगात आल्यानंतर काय काय होतं ते आपण पाहूया. ही काय प्रक्रिया आहे. जेव्हा आता काही स्त्रिया, तुम्हाला माहिती असेल की एखाद्या मंदिरामध्ये वगैरे घागरी फुंकताना तुम्ही पाहिल्या असेल, जेव्हा त्या घागरी फुंकतात तेव्हा त्या घागरींमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो त्यांच्या आतमध्ये जातो आणि ऑक्सिजन बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये. त्याच्यामुळे तंद्रीची अवस्था त्याला प्राप्त होते, ती थोडी घुमते, आजूबाजूला सगळे ढोल तासे सुरू असतात आणि ह्या अवस्थेमध्ये एक अल्फा रिदम अवस्थेमध्ये ती जाऊन पोहोचते. तिला अंगात आल्यासारखं वाटतं, थोडा वेळ तिच्या भावनांचं कॅथार्सिस होतं, भावना बाहेर पडतात, ती बोलते, बडबड करते. इथपर्यंत असेल तर आमचा त्याला विरोध नाही. परंतु जेव्हा एखादी स्त्री असं म्हणते किंवा एखादा बाबा असं म्हणतो की हा देवळातला देव माझ्या अंगामध्ये येतो आणि म्हणून तुम्ही माझ्या पाया पडा, तेव्हा मात्र आपण त्याला कडाडून विरोध करतो. देवी अंगात येणे याच्या मागे काही कारणं असू शकतात. ती कारणं म्हणजे एक तर प्रसिद्धी हवी असते, या बुवांना, देव्यांना प्रसिद्धी हवी असते, प्रसिद्धीसाठी हे करत असतात. दुसरं म्हणजे त्यांची स्वतःची काही वैयक्तिक समस्या असतात, त्यातून त्यांना बाहेर पडायचं असतं. तिसरं, दुसऱ्यांच्या मनांवरती अधिराज्य त्यांना गाजवायचं असतं. आणि चौथं म्हणजे आर्थिक प्राप्ती त्यांना करून घ्यायची असते. आणि म्हणून या पद्धतीने स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या अंगामध्ये देवी देवता येतात, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. बरं, मग ह्या देवी आल्यानंतर, अंगात आल्यानंतर काही फक्त अंगात येतात आणि गप्प राहतात असंही नाही आहे. जेव्हा आपण यांच्याकडे जातो तेव्हा ह्या स्त्रिया भांडणं लावण्याचा प्रकार करतात. हे भांडणं कशी लावतात बघा. आधी आपण पाहूया की बा हे देवी अंगात आले तर काय करतात, त्यांना स्वतःचं मोठेपण सिद्ध करायचं असतं. खऱ्या अर्थाने हे दैवी शक्ती तिला माझ्या अंगामध्ये आहे हे सिद्ध करायचं असतं. म्हणून ह्या देव्या कापूर खातात. आता तुम्ही मध्ये मध्ये हे प्रयोग याच्यासाठी घेतले कारण प्रयोगांसाठी पुन्हा स्वतंत्र वेळ नसणार आहे. 1 तासामध्ये आपल्याला सगळं हे करायचं आहे. कापूर खाण्याचं जर तुम्ही पाहिलं असेल, मोठ्या मोठ्या देव्या पाहिल्या असेल तुम्ही, देव्या कापूर खातात. आता कापूर कशा खातात ते आपण पाहूया. बघा, हा बट्टीचा कापूर आहे, हा कापूर आहे हे लक्षात घ्या. यानंतर मी हा कापूर पेटवते आहे. हा कापूर पेटवते. आता मी हा असा खेळवते आहे, हातावरती खेळवते. कापूर खाल्लेला आहे. हा कापूर गिळायचाही असतो, मी गिळणार नाही. माझा प्रश्न असा आहे की जर हा कापूर आपल्या तोंडात टाकता येतो तर एखाद्या बाईने असं करावं की हा कापूर डोक्यावरती जाळून दाखवावा. जाखो राखे साइया मार सके ना कोई, है ना, बाल न बाका हो इसका चाहे जगबैरी हो जाए. पण आजपर्यंत हा कापूर कोणीही डोक्यावर जाळून दाखवलेला नाही. याच्या मागे वैज्ञानिक तथ्य हे आहे मित्रांनो की जेव्हा आपण 3 सेकंदपर्यंत, एक तर 1200 फॅरेनहाइट पेक्षा कमी उष्णता असेल, ती 3 सेकंदपर्यंत आपली त्वचा भाजत नाही. हा कापूर मी एका हातावरून दुसऱ्या हातावर 3 ते 3.5 सेकंद आपली त्वचा तो उष्णता सस्टेन करू शकते. म्हणण्याचा अर्थ मी एका हातावरून दुसऱ्या हातावरती हा कापूर खेळवला, एका ठिकाणी तो कापूर मी ठेवला नाही. त्यानंतर मी तोंडामध्ये टाकला. तोंडामध्ये जोपर्यंत ऑक्सिजन होतं तोपर्यंत तो कापूर जळत होता. मी तोंड बंद केलं, ऑक्सिजन मिळणं बंद झालं आणि हा कापूर विझला. हे इतकं साधं तथ्य आहे. बरेच जण असा प्रश्न विचारतात की मग मोहरममध्ये अंगात आल्यानंतर मग ते निखाऱ्यांवरून वगैरे कसे चालतात किंवा टेंबा अंगावरून कसा काय फिरवतात. आम्ही हा प्रयोग सगळेजण करतो. टेंबा अंगावरून फिरवण्याचा प्रयोग अनेकदा केलेला आहे. आता रॉकेल मिळत नाही त्याच्यामुळे हा प्रयोग मी बंद केला, अन्यथा तोही करता आला असता. आपण निखाऱ्यांवरून कसं काय चालू शकतो, तर तेच की चांगलं 5 फूट अशी चांगली एक चरद खोदल्या जाते. त्यामध्ये खूप सारे निखारे टाकले जातात, मीठ टाकलं जातं की जेणेकरून ते निखारे चांगले लाल व्हावेत आणि त्याच्यावरची राख बाजूला व्हावी, ती बाजूला केली जाते. आणि मग झपाझप पावलं टाकत आम्ही त्या निखाऱ्यांवरून चालतो, वापस येतो. त्याच्या मागे सुद्धा हेच एक वैज्ञानिक तथ्य आहे, सत्य आहे की साधारण 3 सेकंदाच्या वर पाऊल आपण एका ठिकाणी ठेवत नाही, झपाझप पावले टाकतो आणि म्हणून ही पायाची त्वचा भाजत नाही. हे त्याच्या मागचं सत्य आहे. यानंतर आपण पाहतो की देवी अंगात आल्यानंतर आर्थिक
तिच्या आर्थिक लुबाडणूक खूप मोठ्या प्रमाणावर आपली केली जाते. आता एक स्त्री समजा समोर आली, हां, हे तुम्ही लिंबू तपासून पाहू शकता, कुठे काय आहे का तुम्ही बघायचं असेल तर लिंबू तुम्ही तपासून पाहू शकता. पहा, ठीक आहे. आता मी हा चाकू तुम्हाला दाखवते आहे, चाकूला काही लागलेला आहे का तेही बघून घ्या. ठीक आहे. आता आपण हे लिंबू कापूया आणि चाकूतनं काय निघतं का ते पाहूया. ही मुलगी जेव्हा समोर आणते तेव्हा तिच्या आईला सांगितलं जातं, खूप घाऊक करणी केलेली आहे का, है ना, खूप घाऊक करणी केलेली आहे. पाहूया काय निघतं ते. हिच्या अंगावरून हे लिंबू उतरवलं जातं आणि या लिंबातनं बघा काय निघतंय. तुम्हाला याच्यावरती दाखवते, काय दिसतंय तुम्हाला? दिसतंय ना, रक्त दिसतंय. चाकू तुम्हाला दाखवला होता, लिंबूही तुम्हाला दाखवलं होतं, परंतु ह्या प्रकारचं रक्त यामधून काढलं म्हणजे देवीने काढलं अर्थातच. हे कसं, प्रश्न पडला असेल ना, हे कसं. आता ह्या देव्या काय करतात तुम्हाला आधीच सांगते की यांचं एक टेक्निक असतं. समजा मी देवी आहे, मी माझ्या काही महिला म्हणा, मुली म्हणा, आधीच इकडे तिकडे सोडलेल्या असेल. ठीक आहे, तुम्ही भक्त आहात, तुमच्या बाजूला माझी स्त्री येऊन बसेल, ती तुम्हाला विचारेल, का हो बाई कुठून आली? आली माय तिकडून देवळीवरून. हो का, कोण कोण आहे माय तुझ्या घरी? माया घरी माया दीर, सासरा, सासू आणि आम्ही दोघं, एवढे जण आहाव. बरं बरं, मग काय झालं व, काहून आली तू? काही नाही माया पोरीच्या पोटात लय दिवस झाले दुखून राहिलं, सारे दवाखाने हिंडून झालं, पण काही उपयोग नाही झाला, म्हणून आता आली मायकडं, माऊलीकडं. बापा, एवढे कुठं कुठं गेली होती व? हे इकडं गेली होती, सेवाग्रामला गेली होती, सावंगेला गेली होती. ठीक आहे, असं करून ती सगळी माहिती तिची काढून घेणार. ती बाई माझ्या बाजूला येऊन ती मला आधी सगळं सांगून जाणार. जशी ती बाई समोर आली, ह्या मुलीला घेऊन समोर आली, मी तिला म्हणणार, हां देव येऊन आली, लय दिवसानंतर माई याद आली, आधी सारे दवाखाने इकडं तिकडं जाऊन आली आणि आता तुले माऊलीची आठवण आली वय. बरं पाहू दे तुझ्या पोरीला काय झालं. मग ती लिंबू उतरवणार आणि मग त्याच्यामधून ते लिंबूतून रक्त काढून दाखवणार आणि मग ती सांगणार की हिला भयानक बाधा झालेली आहे. कोणी केली करणी? ती तुझ्या बाजूले काळ्या सावळ्या रंगाची बाई, पातळ नेसते, लंब्या केसवाली, तिनं करणी केली. आता हे वर्णन सगळ्यांनाच लागू पडते. आपल्या बाजूला काळ्या सावळ्या लंब्या केसाच्या बाया असतातच. त्यात ती गेल्यानंतर तिच्या डोक्यात तो किडा वळवळून राहिला. ती काळ्या सावळ्या रंगाची लंब्या केसवाली बाई पाहते आणि मग ह्याईनच माझ्या पोरीला करणी केली, ही बाई कर्नाटकी आहे म्हणून तिच्यावरती आरोप लावले जातात. तिला वेगवेगळ्या प्रकारची प्रताडणं तिची केली जाते. तिची मग नग्न धिंड काढण्यापासून तर तिला मारपीट करण्यापासून सगळ्या गोष्टी आपल्या समाजामध्ये घडत असतात. म्हणजेच या स्त्रिया इथे भांडणं लावतात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, आपल्याला थोडं पुढे लवकर जायचं आहे, कारण आणखीन काही बाबासुद्धा मला या निमित्ताने सांगायचे आहेत. आता याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगते की याला मी लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, हा तिका वडसाना, लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. मी या चाकूला आधीच मिथिल ऑरेंज लावलेलं होतं. मिथिल ऑरेंज हे एक रसायन आहे. मिथिल ऑरेंज आणि सायट्रिक ॲसिड याचा संयोग झाल्यानंतर या लिंबामधला जो रस आहे तो लाल दिसतो, रक्तासारखा त्याचा रंग येतो. आपल्याला मात्र असं वाटतं की खरंच त्यामधून रक्त निघालेलं आहे. यानंतर मित्रांनो आणखीन काही प्रयोगही आपण करणार आहोत, परंतु त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की भूत अंगात येणं हे कितपत बरोबर आहे. बऱ्याचशा स्त्रियांची प्रताडणा भूत या प्रकाराहून सुद्धा होते. अधिकांश स्त्रियांना भूत लागतं, म्हणजे जेवढी काही भूतं लागली जातात त्यापैकी 90% स्त्रियांना भूतं लागतात. ही कशी? खरं म्हणजे भूत असतं का ह्या जगामध्ये? या जगामध्ये भूत नसतं. भूत कुठे असतं? भूत माणसाच्या डोक्यात असतं, भूत माणसाच्या मेंदूत असतं. ते कुठून येतं? आपल्या संस्कारातून येतो. लहानपणापासून आपण सतत ऐकलेलं असतं भूत असतं, बरं पिंपळाच्या झाडावर असतं, चिंचेच्या झाडावर असतं, मग ते रात्री 12 वाजता निघतं. आम्ही मुलांना म्हणतो का रे भूत असते का? मुलं म्हणतात नाही भूत नसतं. का रे मग भूत केव्हा निघते? तुम्हाला काही माहिती आहे का? हो ना मॅडम, 12 वाजता निघते. कुठे असते? पिंपळाच्या झाडावर असते.
कोणत्या दिवशी निघते तर अमावस्या पौर्णिमेला निघते. हे सगळं आपल्या मेंदूमध्ये प्री कंडिशन करून ठेवलेलं असतं बालपणापासून. आणि मग जसं जसं आपण मोठं होतो तसतशी भूताची भीती देखील मोठी होत जाते. मग जेव्हा असा एखादा प्रसंग येतो, रात्री 12 वाजता मी जेव्हा एखाद्या पिंपळाच्या झाडाखालून जाते, मला विचित्र आवाज येतो किंवा काहीतरी चकाकताना दिसतं, तेव्हा माझ्या डोक्यामधली ती भीती एकदम जागृत होते. मी अगदी घाबऱ्या होते आणि मग त्या हायली सजेस्टिबल अवस्थेमध्ये मेंदूने घेतलेल्या सजेशन्स या तात्काळ ॲक्सेप्ट केल्या जातात, त्या स्वीकारल्या जातात. आणि भूत लागल्यानंतर माणूस काय काय करतं हेही आपल्या मेंदूमध्ये ऑलरेडी प्रिकंडिशन केलेलं असतं आपल्या आईवडिलांनी, आजीने. मग तो कसा बोलतो, कसा तिसऱ्या भाषेमध्ये बोलायला लागतो, त्याच्यामध्ये कशी प्रचंड ताकद येते वगैरे, हे सगळं आपण ऐकलेलं असतं. त्या पद्धतीने हा माणूस बिहेव करायला लागतो. तो घरी जातो, धाडकन आपल्या उंबरठ्यावर खाली कोसळतो. आजूबाजूचे लोक जमा होतात. लोक म्हणतात याला बापा रात्री 12 वाजता आला म्हणजे याला नक्की भूत लागलं असेल. मग तो मांत्रिकाकडे त्यांना नेण्यात येतं. मांत्रिक काय करतो ते आता आपण पाहू. मांत्रिक काय करतो, एक लोटा, ठीक आहे, तुमच्याकडचाच लोटा असतो, तो एक असा प्रकारचा तांब्या आणायला सांगतो. त्याच्याकडे त्रिशूळ असतं, माझ्याकडे पेचकस आहे, एवढाच फक्त फरक आहे. याच्यानंतर तुमच्याचकडचे तांदूळ तो त्याच्यामध्ये टाकतो. ठीक आहे, बघा हे तांदूळ मी याच्यामध्ये टाकलेले आहे. आता काय असतं ना की वारंवार हा त्रिशूळ वारंवार एकाच ठिकाणी बऱ्याचदा खुपसल्या जातो. कोणीतरी समोर या. काय होतं की आता समजा हिला भूत लागलं, ठीक आहे, लागलं नाही पण हिला भूत लागलं असं समजलं. त्याच्यानंतर हिला समोर आणलं, मांत्रिकाने हिच्यावरून तांब्या फिरवला अनेकदा. आता मी नंतर फिरवते, पण तो आधीच फिरवतो. मग काय करतो, तो त्रिशूळ एकाच ठिकाणी बऱ्याचदा खुपसतो. त्याला तो काहीतरी मंत्रही पुटपुटतो सोबतच, ठीक आहे, निग्रे भूता अशा प्रकारचे मंत्र तो पुटपुटतो. आणि मग ह्या त्रिशूळ त्या तांब्यामध्ये जाऊन बसतो. हाऊ इज इट पॉसिबल, कसं शक्य आहे? हात तुम्ही पकडून पहा बरं. मग हा मांत्रिक काय म्हणतो, मांत्रिक असं म्हणतो की बाबा हिच्या अंगामध्ये जहाल भूत होतं, खूप जहाल भूत होतं बरं का. हे जहाल भूत मी ह्या तांब्यामध्ये पकडलेलं आहे. ठीक आहे, आत्ताच मी तुम्हाला पकडून दाखवलं, परत पकडून दाखवण्याची गरज नाही आहे. जहाल भूत मी तांब्यामध्ये पकडून दाखवलेलं आहे. हिच्या मेंदूमध्ये जे काही होतं, म्हणजे जे काही तिला असं वाटत होतं की माझ्या अंगामध्ये भूत शिरलेला आहे, तो असं म्हणतो की मी ह्या तांब्यामध्ये पकडलेला आहे. तिने पुन्हा तिने ज्या सजेशन्स आहेत त्या स्वीकारल्या, बरोबर. तिला असं वाटलं की आता यामध्ये भूत पकडलं म्हणजे माझ्या शरीरामधलं भूत निघालेलं आहे. म्हणजेच सजेशनने लागलेलं भूत सजेशननेच उतरतं, बरोबर. मांत्रिकाला असं वाटतं मी मारहाण केली म्हणून हिच्यातलं भूत उतरलं, ही दुरुस्त झाली. मांत्रिकाला असं वाटलं की मी मारहाण केली म्हणून हा दुरुस्त झाली. मांत्रिकाच्या डोक्यात पक्क बसतं की भूत जर उतरवायचं असेल तर मारहाणच केली पाहिजे. हिला भयानक मारहाण प्रताडणा केली. त्याच्यानंतर बऱ्याच वेळानंतर हे भूत याच्यामध्ये पकडलं गेलं. प्रॉब्लेम हा होतो की इट्स ओके जर का तसं होत असेल तर, तिच्या अंगातलं भूत निघत असेल तर. परंतु मित्रामैत्रिणींनो, बरेचसे भूत लागण्याचे जे प्रकार आहेत जवळपास हे काही अंशी ढोंग असतं, म्हणजे साधारणतः 60% तर हे ढोंग असतं. त्याच्यानंतर काही आजार असतात. ढोंग आहे, सजेशनने लागणारं भूत आहे आणि आजार असतात. मग काही जे आजार आहेत, मॅनिया, स्किझोफ्रेनिया, हिस्टेरिया, त्याच्यानंतर पॅरोनिया, डिप्रेशन, हे आजार साधारणतः महिलांना होत असतात. तिचं बाळंतपण झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये जाते. तिला कधी कधी हिस्टेरियाही होतो. ती बडबड करू शकते, ठीक आहे बेटा, ती बडबड करते, ठीक आहे. या प्रकारचे जर आजार असेल आणि स्किझोफ्रेनियासारखे तर भयानक आजार असतात, यासारखे आजार असेल तर तिला उपचाराची गरज आहे. पण तिला मांत्रिकाकडे नेलं जातं इन्स्टेड. मांत्रिक तिला मारहाण करतो. मारहाण करूनही आजार काही ताबडतोब दुरुस्त होणारा नसतो. त्याच्यामध्ये ह्या स्त्रियांच्या कित्येक स्त्रियांचे बळी जातात, त्या मृत पावतात, मयत होते त्यांची, ठीक आहे ना. हे फार वाईट आहे. हे मला इथे निदर्शाने सांगायचं आहे, प्राकर्षाने सांगायचं आहे, ठीक आहे. अशा अनेक साऱ्या स्त्रिया मारल्या गेल्या. तुम्ही जर का अमरावती जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी जर इथे दर्ग्यामध्ये जरी गेलात, आपल्या माहूरच्या दर्ग्यामध्ये जरी गेलात, तरी तुमच्या असं लक्षात येईल की साखळदंडाने बांधलेल्या असंख्य स्त्रिया, सुंदर सुंदर मुली, तरुण मुली तिथे पाहायला मिळतात. मी स्वतः गेलेली आहे म्हणून मी हे अधिकारवाणीने सांगते आहे. तुम्ही कदाचित पाहिलं नसेल, पण महिने ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या तिथे ठेवल्या जातात आणि त्या ठिकाणी त्यांचं भयानक शोषण केलं जातं.
तिथल्या लोकांकडून, तिथल्या मांत्रिकांकडून, तिथल्या पुजाऱ्यांकडून, वॉट एव्हर जे कोणी तिथे आसपास त्यांच्याकडनं तिचं शोषण होत राहतं महिनोन्महिनी. ना तिला घरातले लोक तिला न्यायला पाहतात, ना तिला तिथे राहून तिला सुख मिळतं. आणि अशातच अनेक मुलींचे आणि स्त्रियांचे मृत्यूसुद्धा होतात. आणि बऱ्याचदा हे ढोंगसुद्धा केलं जातं की ज्या स्त्रियांचं जे भावनिक दमन आहे, स्त्रियांवरती होणारे अत्याचार आहे, स्त्रियांना जे दिवसभर कामं करावी लागतात, याच्यामधून कुठेतरी ती एखाद्या वेळी चक्कर येऊन पडेल. चक्कर येऊन पडल्यानंतर आजूबाजूच्या स्त्रिया जमा होतील, त्या म्हणतील कैला भूतानं जखडलं. मग तिला जरा हवा घातल्या जाईल, तिला आजूबाजूचे लोक जरा चांगलं खायला प्यायला देतील, तिची सासू चांगली सेवा करेल, तिला ते छान वाटतं. आणि मग ती अशी सोंग करत राहते, ढोंग करत राहते. अशी कित्येक ढोंग करण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही ही प्रकरणं खूप सारी हाताळलेली आहेत. आमच्या रोठ्यालाच एक गाव आहे आणि तिथे काही मुली अशाच अंगात येत होतं. एका बहिणीच्या अंगात आलं, दुसऱ्या बहिणीच्या अंगात यायला लागलं, तिसऱ्या बहिणीच्या अंगात यायला लागलं. काय झालं तर म्हणे ही स्मशानात गेली होती, स्मशानात गेली तेव्हापासून हिला भूतानं जखडलेलं आहे, अतृप्त आत्म्याने जखडलेलं आहे. मग तिच्या अंगात आलं तर मग तिला थोडंसं देवाबाबाकडे न्यायला लागले, जरा एक्सपोजर मिळालं, बाहेर जायला मिळालं. त्या वयामध्ये मुलींना आवडतं बाहेर जायला. लोकांचं लक्ष तिच्याकडे केंद्रित झालं. परीक्षा देत होती, परीक्षा द्यायचं काम नाही, तिला सांगण्यात आलं की बाई जाऊ दे, परीक्षा राहू दे वाटल्यास या वर्षीची, पण तू आपलं स्वतःचं सांभाळ. मग दुसरीला वाटलं अरे येईल तर परीक्षेमधूनही सुटका भेटली म्हणून तिच्याही अंगात यायला लागलं. तिसरीला वाटलं अरे ह्याच दोघी गावाला जाते, मला नेतच नाही कोणी, मग तिसरीच्या अंगात यायला लागलं. अशा प्रकारे देवी अंगात येणं, भूत लागणं हा जो प्रकार आहे हा ढोंगामध्ये जास्तीत जास्त मोडतो. पण जेव्हा हे आजार असतं तेव्हा मात्र तिथे जेव्हा त्यांना उपचाराची गरज असते तेव्हा मांत्रिकांकडे नेलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सजेशनने उतरलेलं भूत पुन्हा सजेशनने लागूही शकतं. तो जेव्हा त्याच कंडिशनमधून जातो तेव्हा पुन्हा ते भूत त्याला लागू शकतं. त्याच्या डोक्यातनं भूत गेलेलं नाही म्हणून आपण भूताला विरोध करतो. तिसरा आहे मंत्रतंत्र जादूटोना. आता मंत्रतंत्र जर का आपलं देवी एखादा मंत्र टाकते आणि एकदम काहीतरी होऊन जातं, असं होतं का मला सांगा. एक गॉड सदाचारी नावाचा बाबा होता. त्याने काय केलं, मंत्रतंत्राने यज्ञ पेटवला होता. खूप मोठा यज्ञ होता हा. आता भूताचा आणखीन एक छोटासा प्रयोग आहे, तो पण मी तिथे करून दाखवते. हा एक राहिला बघा, यातनं भूत काढून दाखवते मी. भूत कागदावरती उतरवणे. आपण सगळे समजदार आहात त्याच्यामुळे खूप जास्त याच्यामध्ये मी जात नाही. फक्त एक लक्षात घ्या की या कागदावरती तुम्हाला काही दिसतंय का. कोरा कागद आहे ना, बघा आता इथे काही उमटतं का. बघूया हळूहळू काय उमटतं याच्यावरती ते. हळूहळू उमटत आहे. समोर या ते कुलकर्णी समोर. काय सांगितलं जातं की बाबा याला भयानक भूत लागलेलं आहे आणि आता हे भूत या कागदावरती उतरतं का ते बघूया आपण. ठीक आहे, थोडा वेळ आपण असंच ठेवूया. दुसरा आता मंत्रतंत्राने मी तुम्हाला म्हटलं की गॉड सदाचारी बाबा होता आणि तो काय होता की दिल्लीला मोठा यज्ञ पेटवला होता. तो असं म्हणत होता की या समाजामध्ये इतकी दारिद्र्य झालेलं आहे, वाढलेलं आहे की हे सगळं जर समाप्त करायचं असेल तर आपल्याला एक मोठा यज्ञ करावा लागेल. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तूप ओतण्यात आलं होतं, खूप मोठ्या प्रमाणावर चंदनाची लाकडं जाळण्यात आलेली होती. बघूया आता आपल्याला एक छोटासा एक यज्ञ पेटवता येतो का इथे. हे एक साधं भांडं आहे ज्याच्यामध्ये मी हे कागद टाकलेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय टाकू, गाईच्या शेणाची गौरीची भुकटी. ठीक आहे, कारण संविधा ही टाकायची असते, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. संविधा आपण टाकतो आहे. यानंतर आता तूप टाकते आम्ही याच्यावरती. ठीक आहे, तूप टाकूया, बघूया काय. त्याने पण खूप मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये तूप जाळलं होतं. त्याच्यानंतर चंदनाची लाकडं जाळलेली होती. हा यज्ञ पेटतोय का बघा. वरून तो पण हे पण सांगतो की जर यज्ञ पेटला नाही तर आपल्यामधलं कोणीतरी पापी असेल बाबा आणि म्हणून यज्ञ पेटणार नाही. म्हणजे पेटला तर माझ्या याने, नाही पेटला तर तुमच्या पापाने. ठीक आहे, हे पण आता इथे तो आधीच सांगून ठेवतो. इथे बघूया काय होतं आहे, यज्ञ पेटतोय का. मंत्र म्हणावा लागेल. एक्झॅक्टली मंत्र म्हणा एखादा जर येत असेल तर.
बरोबर. आणि यज्ञ पेटलेला दिसतोय. ओम भागो भर्गो भर्गो भर्गस्वी भर्गाहा भर्गामा. ठीक आहे. स्वाहा. यज्ञ पेटलेला आहे. थोड्याशा टाळ्या वाजवा, बरं वाटेल थोडं. आता याच्या मागे काय कारण असेल? मंत्राने यज्ञ पेटतो तर मग तुम्ही कसं काय म्हणता की बाबा मंत्रशक्ती नाही आहे? मंत्रशक्तीने तर यज्ञ पेटला ना. परंतु मित्रांनो, मंत्राने हा यज्ञ पेटलेला नाही आहे. तर मी जेव्हा म्हटलं की बा आता इथे मी भुकटी टाकते आहे, म्हणजेच गौरीची राख टाकते आहे, तेव्हा मी टाकलं होतं पोटॅशियम परमॅंगनेट, जे की पाणी शुद्धीकरणासाठी आपण वापरतो. यानंतर मी जेव्हा म्हटलं की आता मी तिथे तूप टाकते आहे, तेव्हा मी टाकलं होतं ग्लिसरीन, जे आपण ओठांना वगैरे हिवाळ्यामध्ये लावतो. हे ग्लिसरीन टाकलं, 2 थेंब ग्लिसरीन टाकलं आणि मग एक्झोथर्मिक रिॲक्शन झाली आणि त्याच्यामुळे हा यज्ञ पेटलेला आहे. ठीक आहे. यामध्ये ना मंत्राचं सामर्थ्य आहे, ना माझ्या कोणतेही चलाखीचं सामर्थ्य आहे. यामध्ये बघा भूत कागदावरती उतरलेला आहे. आपण असं मानतो की साधारणतः भूत असं असतं. ठीक आहे. भूत कागदावरती उतरलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कागद तर पूर्ण जळायला पाहिजे होता, पण कागद तर पूर्ण जळाला नाही, केवळ ही आकृती याच्यावरती उमटली. असं कसं शक्य झालं? तर आपण हे जे आहे पोटॅशियम नायट्रेट, हे पोटॅशियम नायट्रेटचं द्रावण आहे. पोटॅशियम नायट्रेट आपण ओलं केलं थोडं आणि त्याने ही आकृती मी आधीच काढून घेतलेली होती. त्याच्यानंतर तो कागद मी वाळवला आणि त्याच्यानुसार मग जेव्हा जिथे ते नायट्रेट लावलेलं होतं तिथे तो कागद पटकन जळला, कारण कागदापेक्षा तो फास्ट रिॲक्ट करतो आणि म्हणून ही भूताची आकृती याच्यावरती उमटलेली पाहायला मिळते. ठीक आहे. मंत्राने जर का वैरीमर किंवा मंत्र टाकून जर का ह्या प्रकारच्या गोष्टी होत असेल तर मग आपण मानायला पाहिजे, कारण म्हणजे यांनी आपले आव्हान स्वीकारायला पाहिजे. मंत्राने एखाद्याला मारून दाखवलं पाहिजे. आम्ही कित्येक वर्षापासून आव्हान करतो आहे की बाबा तुम्हाला काय पाहिजे? पायाखालची माती पाहिजे, केस पाहिजे, कपडा पाहिजे, जे पाहिजे ते घ्या. आमच्यावरती तुम्ही जादूटोनाही होत नाही मित्रांनो. म्हणजेच जादूटोना करणे. आता मी तुम्हाला एक अजून प्रकर्षाने एक गोष्ट सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जो जादूटोना विरोधी कायदा पारित झालेला आहे, हा कायदा आपण प्रत्येकाने वाचला पाहिजे. हा कायदा असं म्हणतो की कोणाला साधं करणी करते, जादूटोना करते असं म्हणणं देखील या कायद्याने गुन्हा आहे. नुसतं म्हणणं. ठीक आहे. याच्यासाठी आपलं काही अनुसूची 12 अनुसूची दिलेल्या आहे. ह्या 12 अनुसूचींचा आपण नीट अभ्यास केला पाहिजे. यानंतर जर का कोणी अशी नग्न धिंड काढत असेल, पादत्राणाचं पाणी पाजत असेल, तिचे हाल करत असेल, तिला जादूटोना केल्याच्या नावाखाली, त्याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये अनुसूचीमध्ये प्रावधान आहे. हा सुद्धा कायद्याने गुन्हा मानला गेलेला आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे आता जे सासू लोक वगैरे म्हणतात की नाही, हा अपशकुनी आहे, हिला काय, हे तर हे आमच्या घरामध्ये आली आणि त्याचं प्रावधान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, भूत झालं, भानामतीच्या केसेसमध्ये बहुतांश मुली असतात. मी तुम्हाला स्त्रियांच्या शोषणावर आता आपण हळूहळू येऊ. मुली असतात. या कुमार अवस्थेमधल्या मुलीच त्यामध्ये स्वतःच्या अंगावरती काहीतरी काढलेले वगैरे आपल्याला दिसून येतात. अशा अनेक साऱ्या भानामतीचे प्रकरण आम्ही हाताळलेले आहे. भविष्यकथन करणे, भविष्यकथनावर एक आपल्या बहिणाबाई चौधरी असं म्हणतात की अरे अरे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझं भाग्य मला ठावे, माझा हात नको पाहू. आज मात्र आपण हात पाहण्यासाठी कुठे पोहोचलो? बाबाच्या है ना खरातच्या घरी पोहोचलो, त्याच्या दारात पोहोचलो. हे किती हा विरोधाभास आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला म्हणजे आता ह्या काळातल्या लोकांना 4 बाबा प्रामुख्याने माहिती नसेल. मला फक्त 10 मिनटं आहेत, 10 ते 15 मिनटं, त्यात मी संपवते. काही बाबा नक्कीच तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बागेश्वर बाबाचं नाव ऐकलं असेल ह्या पिढीने. या पिढीने पुन्हा राम रहीमचं नाव ऐकलं असेल, आसाराम बापूचं नाव ऐकलं असेल आणि अशोक खरातचं नाव ऐकलं असेल. ठीक आहे. राम रहीम याला मी तुम्हाला हे सांगते की हे बाबा बायांचं शोषण कसं करतात. कोणताच बाबा बायांच्या शोषणाशिवाय राहू शकत नाही, हे लक्षात घ्या. आपण एखाद्या बाबाला भोंदू म्हणतो, एखादा बाबा भोंदू नसतात, सगळेच बाबा भोंदू असतात, हे लक्षात घ्या. सगळ्याच बाबा स्त्रियांचं शोषण करणारे असतात, हे लक्षात घ्या. राम रहीमला 2017 मध्ये अटक झाली. 2003 मध्ये त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली. राम रहीमचं प्रस्थ इतक्या मोठं पसरलेलं आहे हरियाणा आणि तिकडे पंजाबमध्ये की अक्षरशः म्हणजे 1000 एकरचा तो परिसर. त्या परिसरामध्ये दवाखाने, मोठे मोठे आश्रम, मोठे मोठे विद्यालय, महाविद्यालय आणि काय काय सगळं नसेल त्या याच्यामध्ये, म्हणजे जणू काही असं मोठं गाव आहे ते. ठीक आहे.
या ठिकाणी त्याचा आश्रम, या आश्रमामध्ये एक गुहा, या गुहेमध्ये हा बाबा राहायचा राम रहीम. या गुहेमध्ये राहताना तो दररोज एका मुलीला बोलवायचा, ठीक आहे ना. विद्यालयांमधल्या मुली, कोळ्या मुली, त्या तो दररोज तिथे बोलवायचा. आणि बंदुकीच्या धाकावर, कारण अगदी हरियाणाचं सरकार म्हणजे सरकार पलटवून टाकण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये तेवढी ताकद म्हणजे कशी ताकद की लोकांवरती त्याचा प्रभाव, ठीक आहे ना. त्याच्यामुळे त्याची ती ताकद होती, त्याने ती मिळवली. त्याच्यात एक बंदूक त्याच्याकडे नेहमी राहायची. बंदुकीच्या धाकावर तो मुलींना बोलवायचा. एका मुलीने जिने तक्रार केली तिने असं सांगितलं की बाबाने मला बोलवलं. बाबा म्हणाले कि क्या मैं तुम्हारा गुरु हूँ? हाँ, आप मेरे गुरु हो. फिर गुरु को तन मन धन अर्पण करना पड़ता है, क्या तुमने किया है? म्हणाली हाँ बाबा, मैं तो आपकी सेवा कर रही हूँ, बड़े मन से कर रही हूँ. नहीं, तुमने अभी तक मुझे तन नहीं अर्पण किया, मुझे तुम्हारा तन चाहिए, वो तुम्हें अर्पण करना पड़ेगा. ती म्हणाली ये तो गलत है. तो म्हणाला देखो, मुझे बलात्कार करना ठीक नहीं लगता, अच्छा नहीं लगता, तुम खुद आ जाओ, ठीक है ना. आणि मग हा बाबा स्वतःला कोणाचा तरी अवतार सांगतात. तो सुद्धा स्वतःला कृष्णाचा अवतार वगैरे सांगत असे. आणि असं करून ह्या मुलीला, जी साध्वी होती, जिने अनेक वर्ष तिथे ती राहिली, त्या साध्वीने त्यानंतर तिचं जवळपास असं म्हणतात की 3 वर्ष तिचं लैंगिक शोषण होत राहिलं. त्यानंतर तिने कुठेतरी हिंमत बटोरली आणि तिने त्यावेळेसचे तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयाला पत्र लिहिलं. केवळ त्यांच्याच कार्यालयाला निनावी पत्र लिहिलं नाही, तर अशा अनेक कार्यालयांना तिने पत्र लिहिलं. त्यामध्ये तिने स्वतःची व्यथा सांगितली. मैं एक साध्वी हूँ असंच तिने म्हटलं, स्वतःचं नाव सांगितलं नाही. आणि नंतर एका पत्रकाराच्या हातामध्ये ही बातमी लागली. त्या पत्रकाराने ती छापून आणली की हा राम रहीमचा अड्डा कसा शोषणाचा अड्डा आहे हे छापून आणलं. छत्रपती त्याचं नाव त्या पत्रकाराचं. काही दिवसानंतर काही गुंड या छत्रपतीकडे जातात, त्याला बाहेर बोलवतात. हा छत्रपती स्वतःची मुलं आतमध्ये कोंडून देतो, 2 मुलं कोंडून देतो. हा एकटा बाहेर जातो आणि त्याला बंदुकीने मारून टाकण्यात येते फटाफट. जी 2 लोक, जी भाऊ आणि बहीण ह्या प्रकारच्या शोषणाला कंटाळून त्याचा आश्रम सोडून गेलेली होती, त्या भावा बहिणींवरती हा शक घेतो. तिथे त्यांना जाऊन गोळ्या घातल्या जातात, खरं म्हणजे त्यांचा काहीच दोष नसतो. अशा पद्धतीने हे सगळं प्रकरण बाहेर येतं. कितीतरी काळ त्याची सगळी CBI चौकशी लागते. हरियाणा पंजाब दोन्ही सरकार त्याच्या मागे लागतं. आणि 2017 मध्ये या राम रहीमला अटक होते. हे तुम्ही ऐकलं असेल. त्याची ती अय्याशसाठी एवढा पैसा येतो कुठून, तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे आश्रम मठ हे कोणाचे आहे, कशाच्या भरोशावर चालतात? इतकं आपलं हे करतात, म्हणजे मेंदूचा गुलामगिरी म्हणतो ना आपण, की मेंदू आपला इतका गुलाम करतात की एखादी आई स्वतःच्या मुलीला त्या बाबाकडे स्वतः घेऊन जाईल. तो असं सांगतो की तेरी बेटी उसे ले आ, तर ती घेऊन जाते. हे लक्षात घ्या. आया स्वतः आई वडील घेऊन गेलेले आहेत. ही मेंदूची गुलामगिरी आहे, हे लक्षात घ्या. आसाराम बापूला 2013 मध्ये अटक झाली, पोक्सो कायद्याअंतर्गत अटक झाली. कारण अल्पवयीन 2 सख्या बहिणींवरती त्यांनी अत्याचार केला होता. पोक्सो कायदा हे म्हणत नाही की प्रत्यक्ष अत्याचार झाला किंवा नाही. पोक्सो कायदा फक्त त्या संशयाखाली सुद्धा अटक होते. आणि आसाराम बापू आज अटकेत आहे, कारावासाची शिक्षा भोगत आहे, हे आपल्याला माहिती असेल. यानंतरचा जो बाबा मी तुम्हाला सांगितला, कोणता सांगितला, भागेश्वर, त्याला आम्ही भागेश्वर असं म्हणतो. 2023 मध्ये नागपूरला आला. तो म्हणतो माझी गदा बोलते, माझी गदा सगळं मला सांगते. जसं मला मगाशी शंकरजीने जसा हे दिला होता ना, संदेश दिला होता, तशी त्याची गदा त्याला सगळे संदेश देते. समोर गेलेला प्रत्येकाला तेरा नाम ये है, तेरा ये है, तेरे बाप का नाम ये है वगैरे वगैरे सगळं तो सांगतो. कशासाठी आला हे सगळं सांगतो, ठीक आहे ना. आज मला सांगा की मीडिया इतका समोर गेलेला आहे, हे सगळे आधुनिक तंत्रज्ञान इतकं समोर गेलेलं आहे की सहज आपली सगळी कुंडली त्याच्याकडे जाऊन पोहोचू शकते. हे आपल्या डोक्यातच येत नाही, बरोबर. बरं, आपण आव्हान टाकलं तर आव्हान स्वीकारायला तयार नाही. बरं, याच्यामध्ये जातीयवाद इतका भरलेला आहे की तो एका माणसाला, व्हिडिओ आहे, तो एका माणसाला म्हणतो की छुओ मत, दूर हो जाओ, क्योंकि तुम अछूत हो, मैं ब्राह्मण हूँ. म्हणजे आजही त्याच्या डोक्यामध्ये हा जातीवाद पहा किती कुठून भरलेला आहे, ठीक आहे. हा माणूस तुकारामांना म्हणतो, तुकारामांची बायको त्याला दररोज मारहाण करत होती. विद्रोही संत तुकाराम, ज्याने सगळा विद्रोह केला, ज्याने एवढी वर्णव्यवस्थेविषयी सगळा विद्रोह उभा केला, त्या तुकारामांची बायको म्हणजे ते तुकाराम महाराज कसे बायकोचा मार खात होते
हे तो सांगतो. म्हणजे तुकारामांचं महत्त्व कमी करणे, आपल्या संतांचं, खऱ्या संतांचं महत्त्व कमी करणे, हे षडयंत्र या लोकांनी सुरू केलेलं आहे. शिवाजी महाराजांबद्दल हा असं म्हणतो की शिवाजी महाराज त्या याच्याकडे गेले होते, स्वामी समर्थकडे गेले, स्वामी समर्थ रामदास स्वामी, रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपला मुकुट तिथे त्यांच्या चरणी ठेवला आणि त्यांना म्हणाला की बाबा मैं बहुत थक गया हूँ, मैं अब ये काम नहीं कर सकता, मैं नहीं लड़ सकता. तो म्हणतो, रामदास स्वामी असे म्हणतात की नहीं नहीं वो मुकुट तुम पहन लो, मैं तुम्हारे साथ हूँ, तुम लढो, है ना. तेव्हा ते पुन्हा मुकुट धारण करतात. म्हणजे असं आलं की एखाद्या शेतकऱ्याने खूप काबाड कष्ट करून धान्य पिकवायचं, वर्षभर काबाड कष्ट करून, मग एखादा भटजी येणार आणि तो सांगणार की देखो मेरी कृपा से ये सब हुआ है, आणि मग पोतभर धान्य भरणार आणि घेऊन जाणार. अशासारखंच झालं नाही. म्हणजे आपलं सगळं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व पूर्णतः लयाला गेलं पाहिजे, पुसून टाकल्या गेला पाहिजे, जुना इतिहास पुसला पाहिजे, नवीन इतिहास काहीतरी रचला पाहिजे. हे सगळे षडयंत्र आज या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या ह्या सगळ्या बुवाबाजीला विरोध आहे. एक बाबा असं सांगतो, तो मिश्रा है ना, कोणता मिश्रा, तो प्रदीप मिश्रा, तो बाबा सांगतो की अभ्यास करण्याची गरज नाही, पढाई मत करो. काय करायचं मग, बेलाच्या पानाला सहज लावायचं आणि ते पिंडीवरती उबडं मारायचं. एक लोटा जल सब समस्या हल, है ना. अरे तुम्हाला आम्हाला ह्या बहुजन समाजाला मूर्ख बनवण्याचा धंदा आहे ना हा, हे तुम्ही लक्षात का नाही घेत. बाबा सांगून गेला, पण आजही गावोगावी घराघरांमध्ये बाया अजून लोटा घेऊन चालले आहे ना. बरं, त्या स्वतःच जाऊन नाही राहिल्या, आमचे डोके खराब केले, मुलींचे डोके खराब केले, है ना. आपल्या मुलींनाही सांगतात, मुलांनाही सांगतात की जा एक लोटा जल चढा के आ. बरोबर. जर तुमच्या समस्या अशा हलत असेल तर कशासाठी अभ्यास, हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला अभ्यासापासून दूर करणे, ज्ञानग्रहणापासून दूर ठेवणे, हे लोक पुढे जाऊन बलवान व्हायला नको, मेंदूने ताकदवान व्हायला नको, ही मेंदूची गुलामगिरी अशीच चालू राहिली पाहिजे. याच्यासाठी खास हे बाबा सोडलेले आहेत आपल्या समाजामध्ये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे चक्र. खरात बाबा काय सांगतो, खरात बाबा 3 प्रकारच्या पूजा करत होता. एक म्हणजे तो एका माणसांना असं सांगत होता की बाबा तुम्हाला आर्थिक प्राप्ती होईल, तुझ्या समस्या सुटतील, त्याच्यासाठी एक प्रकारची पूजा राहत होती. त्याला काहीतरी नाव पण दिलेलं आहे त्या पूजेला. ती पूजा तो करवून घेत होता आणि मग ती पूजा झाली, त्याला अवतार पूजा असं म्हटलं जात होतं. ही पूजा केव्हा केल्या जात होती तर ही चालू असायची. एक चिंचोका ज्याची किंमत 4 आणे पण नाही आहे, तो चिंचोका लाखो रुपयाला त्याला पॉलिश वगैरे करून आपल्याला द्यायचा. मंतरलेला चिंचोका लाखो रुपयाला तो द्यायचा. आणि अशा पद्धतीने ह्या अवतार पूजांमध्ये पुरुषांना मोठ्या प्रमाणावर ओढल्या गेलं होतं. मी तुम्हाला हे सांगायचं राहिलं की आपण म्हणतो की पुरुष फक्त आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या गुरफटले जातात. हा जो राम रहीम आहे, याच्यानंतर या राम रहीमच्या याला एका माणसाने हे केला, तक्रार केली की त्याने जवळपास 1400 लोकांचं क्रॅस्टिनेशन केलेलं होतं, म्हणजेच त्यांना नपुंसक बनवलेलं होतं. का तर यांचा परिवार वाढायला नको, यांनी या साध्वींवरती बलात्कार करायला नको, हे तक्रार आहे. कळलं ना. म्हणजे पुरुषांचं ह्या पद्धतीने सुद्धा शोषण करणारे बाबा आहेतच, नाकारता येत नाही. मग ह्या खरात बाबा काय करत होता, अवतार पूजा, चिंचोका विकत होता वगैरे, जाऊ द्या, ठीक आहे, त्याने आर्थिक नुकसान होत होतं ते आहे. याच्यानंतर त्याच्या त्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये किती किंमत, करोड, 3 करोड, 5 करोड, वर्षातून एकदाच फक्त ती पूजा व्हायची. त्यामध्ये अंधारामध्ये एखाद्या माणसाला असं डोळ्याला बांधला जायची, पट्टी बांधल्या जायची त्या पूजेसाठी, आणि मग ती सगळी पूजा व्हायची तिथे रात्रभर. याच्यानंतर थोड्या कालांतराने ती पट्टी त्याची सोडल्या जायची डोळ्यावरची पट्टी सोडल्यानंतर त्याला काहीतरी साप वळवळताना दिसायचा आकाशामध्ये. पोलिसांनी असं सांगितलं की हा साप खेळण्यातला होता, यांत्रिक होता. कळलं ना. आज आपल्या रिमोटवरचे जसे साप असतात ना, तसा तो साप होता. त्याची किंमत 5 करोड, 3 करोड. आणि तिसरी जी पूजा करत होता, हा शुद्धीकरणाची पूजा. स्त्रियांना सांगायचं की पुरुषांना 9 मोक्षाची 9 दालनं खुली आहेत, स्त्रियांना 10वं दालन उघडं करावं लागतं, ते म्हणजे मग शुद्धीकरणाची पूजा. ठीक आहे ना. मग हे शुद्धीकरण कसं करायचं आपण सगळ्यांनीच पाहिलं, सगळे व्हिडिओज पाहिले. स्त्रिया जायच्या, त्यांच्या डोक्यावरती लोटा ठेवला जायचा, मंत्र कानामध्ये पुटपुटायचा, तो लोटा असा घ्यायचा, त्याच्यामध्ये लघवी करायचा
आणि मग ती लघवी त्यांना प्यायला द्यायचा. असं म्हणतात की त्याच्यामध्ये तो काहीतरी टाकत असे की ज्याने त्याला गुंगी येत होती, पण अजून काही ते अजून ठरलं नाही. ठीक आहे, म्हणजे पोलिसांकडून आपल्याला कळलं नाही. मग ही तो पिला आणि त्याच्यानंतर मग तो त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करायचा. मित्रांनो, हे नवीन नाही. तू राधा होती, मी कृष्ण आहे असं सांगून स्त्रियांचं शोषण करणारे, मी शंकर आहे, मी भगवान शंकर, तू पार्वती, मग पार्वती तत्व जागृत केलं पाहिजे, तू माझ्यासोबत लीन झाली पाहिजे, हे सांगणं काही नवीन नाही. राधाकृष्णाची आपण बाता काही हे नाही आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्या ह्या महाराष्ट्र जादूटोना विरोधी कायद्यामध्ये कलम 11 टाकण्यात आलं, ज्याच्यामध्ये कोणीतरी म्हणतं की तू राधा होती, कृष्ण होतो आणि आज आपलं मिलन झालं पाहिजे, मूल होत नाही म्हणून तू माझ्यासोबत राहिलं पाहिजे, दैवी शक्तीने मूल होतं. ते 11B मध्ये सांगितलं जातं. मला हे म्हणायचं आहे की इतकं शोषण हे सगळे यांनी केलेलं आहे. स्त्रिया समोर आल्या, पण ह्या स्त्रियांना बोलणारे लोक काही कमी नव्हते आजूबाजूचे. त्यांना आधी आपल्या कटघऱ्यामध्ये उभं केलं अनेकांनी. कोणी तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की या स्त्रियांना आधी अटक करा. हे किती वाईट आहे. मला हे म्हणायचं की ह्या स्त्रियांना पुढे येऊ द्यात ना, त्यांना सांगू देत ना काय सांगायचं आहे ते. यांच्यावरती हे बाबा कसे फसवतात त्यांना. एक म्हणजे त्यांच्यातला गिल्ट कमी करतात. कोणत्याही स्त्रीला परपुरुषाशी संबंध ठेवणे हा गिल्ट वाटतो है ना, तिच्या मनामध्ये त्याचा गिल्ट येतो की नाही बा, मी कारण संस्कार झालेले असतात की आपले संबंध फक्त आपल्या पतीशी असावेत. मग परपुरुषाशी संबंध प्रस्थापित करणे हे काही चुकीचं नाही आहे. ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. याच्यामुळे आपल्या कुटुंबाचं भलं होणार आहे, तुझ्या मुलाबाळांचं भलं आहे. आणि म्हणून हे सगळं केलं म्हणजे याच्यामध्ये तिचा गिल्ट कमी करणे. दुसरं म्हणजे भीती. एखादीची जर का सत्सद विवेक बुद्धी जागृत झाली आणि तिने म्हटलं की नाही मुझे नाही करना ये सब, तर भीती घालायची. बघ असं नाही केलं तर तुझा पती मरेल, तुझा मुलगा मरेल, तुझं काहीतरी नुकसान होईल, म्हणजे भीती है ना. हे सगळं झालेलं आहे, त्या तक्रारींमध्ये नोंदवलेलं आहे स्त्रियांनी. तिसरं म्हणजे मैं कृष्ण हूँ तू राधा है ना, म्हणजे जे काही करतोय ते काही तू आणि मी नाहीच आहे, कोणीतरी दुसरं आहे ना. त्याच्यामुळे त्याची काही भीती बाळगायची गरज नाही. आणि चौथं म्हणजे काहीतरी उदात्त काम होते तुझ्या हातून, इतक्या स्त्रियांमधून तुला निवडलंय. एवढ्या मोठं वलय असणाऱ्या बाबाने, केवढं मोठं वलय आहे, आज तिथे जाण्यासाठी लोक धडपडतात आणि त्या बाबाने तुला निवडलाय म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. एका याच्यामध्ये एक मोठी लेखिका असं म्हणते की स्त्री ही वाहकही आहे आणि शोषितही आहे. ती वाहकही आहे, ते वाहक आहे म्हणजे अंधश्रद्धांची ती वाहक आहे. ती शोषित आहे म्हणजे तिचं शोषणही होतं. आणि मी तर म्हणेल की एखाद्या बकऱ्याला बळी जाण्याच्या आधी जसं सजवलं जातं ना हारबिरं घालून, तसं ह्या स्त्रीला सजवलं जातं. तिला महान आहे, तू महान काम करते आहे, महान आहे ना, तुझ्या कुटुंबासाठी ते करते आहे असं म्हणून तिला फसवलं जातं. ही सगळ्यात वाईट बाब आहे मित्रांनो. या 4 गोष्टींनी हे बाबा सतत फसवत असतात. मला चाकणकरांवर यायचं आहे बस 2 मिनिटांमध्ये. अनेक वर्ष महिला आयोगाला अध्यक्ष नव्हत्या, तुम्हाला माहिती असेल. आम्ही अनेकदा हा मुद्दा उकरून काढला सामाजिक संघटनांनी की महिला आयोग असायला पाहिजे, महिला आयोगाला अध्यक्ष असायला पाहिजे. मग रहाटकर अध्यक्ष झाल्या आणि रहाटकरांनंतर ह्या चाकणकर अध्यक्ष झाल्या, रुपाली चाकणकर. आज मित्रांनो आपल्या समाजामध्ये छोट्या मुलींवरती बलात्कार होऊन त्यांची हत्या केली जाते. एक हत्या झाली की 10 काय 100 मुलींना कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येतं. हे तुम्हाला माहिती आहे का? एक जर बलात्कार झाला तर माझ्या शेकडो मुलींचं शिक्षण बंद होतं. माझ्या शाळेमधल्या शेकडो मुली आजपर्यंत त्या घरामध्ये बंदिस्त केल्या गेलेल्या आहेत का? तर नको, भीती समाजामध्ये असं होत आहे ना. तर मला हे म्हणायचं की आज इतक्या हत्या होऊन राहिलेल्या आहे, इतक्या समस्या आहे, घरोघरी समस्या आहेत स्त्रियांच्या, ह्या सोडायला पाहिजे. स्त्रियांवरती अत्याचार होत आहे. ह्या सगळ्या किती मुली बेपत्ता आहे हे माहिती आहे का? महाराष्ट्रामध्ये किती छोटे मुलं बेपत्ता आहेत हे माहिती आहे का? मग इतकं सगळ्या समस्या असताना ही बाई मात्र ह्या बाबाच्या डोक्यावरती छत्र पकडते आणि त्याचे पाय धुते, तेव्हाच सगळ्यांच्या मुठी आवळल्या गेल्या. ही महिला आयोगाची अध्यक्षा, हे तिचं काम आहे महिला आयोगाच्या अध्यक्षाचं. मित्रांनो जर अशा ही सगळ्यात मोठी कीड आहे या समाजाला लागलेली. ती फक्त 6 आरोपीच नाही आहे, ती त्या पदावर बसण्याच्या लायकीची नसलेली अत्यंत वाईट गोष्ट आहे. म्हणून मला म्हणायचं आहे की असे गोष्टी या समाजामध्ये घडू नये. आपण मानसिक गुलाम बनू नये. एकदा मानसिक गुलामगिरीतून बाहेर या, तर्कशुद्ध विचार करायला लागा. माझी समस्या मीच सोडवेल, माझ्या कर्तृत्वावर मला विश्वास आहे, हे मनाशी ठाम बाळगा. तुम्हाला कोणत्याच बुवा बाबांची गरज भासणार नाही. तुम्हाला मला कधी गरज भासली आहे का त्या बाबाकडे जाण्याची? ताईंना भासली एवढ्या मोठ्या पदावर नोकरी करत असताना?
कारण त्यांना माहिती आहे की माझ्या समस्या माझ्या घरात सोडवल्या जाऊ शकतात. हे महत्त्वाचं आहे. तो आत्मविश्वास निर्माण करणं. युवकांसमोर आव्हान हे आहे की जे काही सोशल मीडिया तुमच्यापर्यंत पोहोचवतं ते 100% खरं न मानता शहानिशा करा. आज अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहे, पण उद्या आम्ही थकणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही तयार व्हा. नवीन पिढी तयार झाली पाहिजे. श्याम मानवसर इथे 2, 3, 4, 5 तारखेला उपलब्ध आहेत सेवाग्रामला. ह्या समितीमध्ये तुम्ही सहभागी व्हा, काम करा. नॉट नेसेसरी की समितीतच सहभागी झालं पाहिजे. आहे तिथे तशा पद्धतीने तुम्ही जसं काम करू शकाल तसं करा, पण वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी सज्ज व्हा. हा समाज बुद्धिप्रामाण्यवादी आणि विवेकवादी बनवा, देश बलवान बनवा. हे माझं एक शेवटचं तुम्हाला कळकळीची विनंती आहे. एक फक्त प्रयोग इथे राहिला, तो मी करते. ह्या नारळातून काही निघतं का बघा. नारळ पूर्णतः बंद आहे, कारण मुलीमध्ये ताकद असते. चल फोड नारळ, जोरात आपट तिथे आणि फोड. तोपर्यंत हा दिवा मी पेटवते पाण्याने. बघा काहीच नाही आहे या दिव्यामध्ये. मी पाणी ठेवतो, पण तू नारळ फोड. यामध्ये मी पाणी टाकते आहे दिव्यामध्ये. बघा मी पाणी टाकलं आणि दिवा पण पेटला. इकडे दिवा पण पेटलेला आहे, बघून घ्या. पाण्याने पाणी टाकलं आणि दिवा पेटला. आहे की नाही मंत्र जोरदार. बघा हा दिवा बऱ्याच वेळ पेटेल बरं का. त्यातनं काय काय निघालं बेटा, काय काय निघालं पहा पटपट. आपल्याला वेळ कमी आहे. सांग त्यांना काय काय निघालं. आणखीन फोडतो आतमधला कवच फोड. आतमध्ये फोड आणखीन. दिवा पेटतच राहणार आहे जोपर्यंत आपलं भाषण. अच्छा जाऊ द्या. बघ त्यातनं काय वस्तू निघतात ते. हा बांगड्या आहे, बांगड्यांचे काही पीसेस, एक काळी बावडी आहे, पुन्हा काही केस होते आणि ही अक्षदा निघालेली आहे या नारळातून. बस एवढंच. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे नारळ कडक असतं. या कडक आवरणामधून कुठेही फुटलेलं नारळ नव्हतं, परंतु तरी ह्या सगळ्या वस्तू आतमध्ये गेल्या. रात्री जर कळ्या टाकल्या तर सकाळी फुलंही निघू शकतात. हे कसं शक्य झालं दादा. आपला वेळ संपला, सॉरी. हां, तर हे कसं झालं तर सरळ सांगून देऊ. बघा नारळाला 3 डोळे असतात. त्यामधला एक डोळा अतिशय ठिसूळ असतो, ज्याच्यामधून कोंब बाहेर निघतं. हा ठिसूळ डोळ्यामध्ये मी थोडंसं या पेचकसने खोसलं आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू मी आतमध्ये टाकून ठेवल्या. एक लिंबू होतं ते दिसत नाही आहे, त्याच्यामधनं सुया काढायच्या होत्या मला. याने काढून खूप साऱ्या सुया आपण त्या देठाच्या बाजूने टाकून ठेवू शकतो. मगाशी लिंबातनं रक्त काढलं ते सांगितलं मी तुम्हाला की चाकू मी या बाजूने नाही दाखवला तुम्हाला, ह्या बाजूने दाखवला बरोबर. आणि इकडून मात्र मी ते मिथिल ऑरेंज लावलेलं होतं. अशा प्रकारे हे सगळे प्रयोग मी करून दाखवले. आणि म्हणून आता हे सुयांचं नारळ आहे. 2 मिनिटात मोठी करणी केली, जादूटोना केला असं सांगत तर हे कसं तर आधीच या देठाच्या बाजूला मी सुया टाकून ठेवलेल्या होत्या. हे सगळे प्रयोग झाले. मला असं वाटतं की मी हा विषय इथे मांडला, थोडाफार न्याय देण्याचा प्रयत्न केला, कारण वेळेची कमतरता. तुम्हाला माहिती आहे एक विषय हा पूर्ण किती वेळ चालू शकतो. हा प्रयत्न केला. धन्यवाद. तुम्हाला फक्त एकच उदाहरण देतो. हा जो राम रहीम जो आहे त्याला महिलांवर बलात्कार केला आणि त्यांनी खून पण केलेले आहेत काही, याच्यासाठी 20 वर्षाची शिक्षा झालेली आहे.
2017मध्ये. म्हणजे गिनीज बुकामध्ये आणि वर्ल्ड रेकॉर्ड असा होऊ शकतो. याला 20 वर्षाची शिक्षा झाली, परंतु आत्तापर्यंत त्याला 465 दिवस बाहेर काढण्यात आलं. म्हणजे किती वेळा? 16 वेळा फरोलवर पॅरोल जे आपण म्हणतो त्याच्यासाठी बाहेर काढण्यात आलं आहे. कोणत्या सरकारने केलं? या सरकारमध्ये नुसती बुवाबाजी फोपावली आहे. तर मला वाटतं हे जे सरकार आहे असे बुवाबाबांना आपण म्हणजे हे करतात, म्हणजे महिलांवर, हिंदू महिलांवरच बलात्कार केलेला, हे लक्षात घ्या. इथे कोणी मुसलमान वगैरे धार्मिक काही आलेलं नाही. तर आपण सगळ्यांनी या म्हणजे ज्यांना हे सोडतं असं बुवाबाबांना, जो कोणी असेल, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार, त्यांचा एक निषेध म्हणून टाळ्याचा कडकडाट करावा. धन्यवाद.